काकू आणखी थोडी खीर वाढच कशी? वाढ वाढ वाटी भरून वाढ. काय हो बळवंतराव, बातमी जास्त गोड आहे का खीर? हे काय? अहो निदान आजचा दिवस तरी विश्रांती घ्यायची. ते काही नाही, ते काम बंद करा. आधी गरम गरम हळद दूध आणले ना ते घ्या. तब्येत बघा किती खालावली आहे. विश्रांती घ्यायची आता, दगदग करायची नाही. विश्रांती कसली घेताय यशोदाबाई? इतकी कामं खोळंबली आहेत, पटापट हाता वेगळी करायला हवी. उलट नेहमीपेक्षा दुप्पट वेगानं काम करायला हवं मी. अहो काम काय, ती जन्माला पुजली आहेत, ती होतच राहतील. हो तब्येत महत्वाची. आता हसताय काय? मी काय खोटे खोटे रागे भरते होय तुम्हाला? एक वेळ ती कृष्ण ऐकेल पण तुम्ही नाही बाई. अगं हसू नको, नाही तर काय करू? त्या तुरुंगामध्ये तुझ्यासारखे असे रागे भरणारं कोणी नव्हतं ना, म्हणून तुझं ते हॅमटेल पूर्ण तरी झालं. इतकी काही थट्टा करायची गरज नाही बाई. आता मला येतं हा नीट बोलता ते तुमचं ते हॅमटेल. काय? अहो ते बाई. यशोदा, आज बरेच दिवसांनी पौर्णिमेचा चंद्र बघितला असं झालं. तुझं हे असं रागे भरणं, हट्टानी जीव घालणं, रडणं, हे असं हसणं, त्या तुरुंगाच्या 4 भिंतींनी सगळं गिळून टाकलं होतं. काहीतरी कितीही साखर पेरणी केलीत ना तरी मी काही तुम्हाला आज काम करू द्यायचे नाही. हो चला, आपली आज्ञा शिरसावंद्य. नाही करत का मग तर झालं. बरं मला सांग, अजूनही आपल्या महिन्याचा पगार किती आहे? अवघे 40 रुपये. त्यात काय भागणार आहे? पगार वाढ व्हायला हवी. आपल्यालाही मुलं आहेत, घरदार आहे, संसार आहेत. काय करायचंय पगार वाढ होऊन? पगार आहे तेवढाच राहील. प्रत्येक वेळी तुम्ही हा विषय काढताना विसरता की आपला हेतू काय होता. राष्ट्रकार्य हा आपला हेतू आहे ना. मग 2 वर्ष हो किंवा 1 तप हो, पगार वाढायचा नाही. आपण आहे त्या पगारातच काम करायचं. हो बळवंतराव, तुम्ही शांत व्हा, शांत. हे पहा, एक वेळ कमी पगारावर काम करायला आमची काहीच हरकत नाही. पण आपला कर्जाचा डोंगर, त्याचं काय? मी डोंगरीच्या दिवसांवर एक पुस्तक लिहिलं. ते मी संस्थेला देतो. त्यातून जेवढं उत्पन्न होईल त्यामध्ये जेवढं कर्ज फिटेल तेवढं फिटेल. आता तरी मी एवढंच करू शकतो. हा एक मार्ग नक्कीच असू शकतो, पण हा एकमेव मार्ग नाही. आपल्याला पर्यायी मार्गाचा विचार करायला हवा. तुमची पुस्तकाची कल्पना मला फार आवडली आगरकर. खरं पाहता माझ्याही डोक्यात आता त्याच संदर्भात विचार सुरू झालाय. खरंच करावं आपण हे, असंच काही करावं. म्हणजे असा एखादा उपक्रम हाती घ्यायला हरकत काय? पण हो, तुम्ही आता जरा घराकडे लक्ष द्या. नाही म्हणजे तिथे जबाबदारी वाढली आहे तुमची. अहो तिथली जबाबदारी वाढते म्हणून काय इथली जबाबदारी झटकून चालेल का? अहो नाही, तसं नाही म्हणत आहे मी. आपण प्रयत्न करतोच आहोत ना. आणि जोवर आपण एकत्र आहोत तोपर्यंत मृत्यूची छाती नाही आपल्यामध्ये अडथळा निर्माण करून आपल्याला घाबरवण्याची. समजलं? आता कसे बोलला 16 आणे. पण पुस्तकाचं काम आलंय कुठवर? पहिली आवृत्ती वाचण्यास उत्सुक आहे. बरं आता तुम्हाला वाटेल काकूचा काय हा अवतार. जाऊ दे, यश दे, जरा 2 घूट पाणी दे. घशाला कोरड पडलीये माझ्या. हो
गप्पांच्या नादात ज्या कामासाठी आले ते विसरले. बळवंतराव आणि गोपाळराव कधी येणार आहेत? काही कल्पना नाही. मध्यंतरी खटल्यामुळे सगळी कामं रेंगाळली ना, त्यामुळे स्वारी अलीकडे सतत कामातच बुडालेली असते. ना घरी यायची शुद्ध, ना खाण्यापिण्याची. पण तुम्ही मला सांगा ना, मी घालेन की यांच्या कानावर. तुला सांगायचं असतं तर तुझ्या नवऱ्याची चौकशी कशाला केली असती? तुलाच सांगितलं असतं ना. म्हणजे पाहिलंच नाही यशोदा वहिनी, म्हणजे आता जी काही कामं सांगायची ती सुद्धा थेट यांच्याकडेच. आपल्याला काही म्हणून सांगायचं नाहीये. होयच मुळी. माझे काम तुमच्या नवऱ्यांकडे आहे आणि ते आल्याशिवाय काय मी सांगायची नाही. बर. अहो, डोळे झाकता येतात, तोंड बंद करता येतं, पण हे कान देवाने 7 उघडे ठेवलेत ना. आता कानावर पडलं की ऐकू येणारच. बरं, मग आज काय ऐकलं तुमच्या या 7 उघड्या कानांनी? लोक ताटावर बसले की मन मोकळेपणाने बोलतात, मग ते कानावर पडतं. नाही, होऊ दे तुमचा सत्कार, पण मला ना तुम्हाला जेवू घालायचंय, एवढीच माझी इच्छा आहे. अहो, एवढे मोदक आणलेत की करून? अगं, ते आपलं तोंड गोड करायला. मोदकाचं काय, आड जिभेवर पडलं की पड जिभेला कळत सुद्धा नाही. मला ना तुम्हाला जेवू घालायचंय माझ्या खानामुळे. काकू, त्याची खरोखर काही आवश्यकता नाही. अहो, तुम्ही एवढं बोललात हेच खूप आहे आमच्यासाठी. जेवण वगैरे खरंच काही नको. नाही नाही, मी आता तुमचं काहीच ऐकून घ्यायची नाही. हे आडेवेडे तर चालायचेच नाहीत माझ्या पुढे. काकू, खरंच कशाला इतका घाट घालताय तुम्ही? आधीच कमी का कष्ट पडतात तुम्हाला? अगं, कष्ट कसले, घरचे वैरी झाले, जगणं नकोसं केलं होतं, तेव्हा माझ्या पाठीशी कोण उभं होतं? हे दोघेच ना. अहो काकू, त्यात काय मोठंसं? कर्तव्यच केलं आम्ही आमचं. तुम्ही भामेला आणि वहिनींना मुलीसारख्या वागवता ना, मग आम्ही परके का आहोत? घरच्या माणसासाठी आम्ही इतकंसं केलं तर त्यात काय झालं मोठं? अहो, त्याच मायेनं आणि आपुलकीनं वाटतो की तुमच्यासाठी काहीतरी करावं, तुम्हाला जेवू घालावं. पण मी पडले अशी फुटकी बाई, हातात ना पैसा ना दमडे, त्यात मी विधवा स्त्री. मी काय करणार कोणासाठी? काकू, ठीक आहे, येतो आम्ही दोघं जेवायला. ते अश्रू पुसा बरं आधी. नक्की याल ना? अर्थातच. माझं मन राखण्यासाठी बोलत नाही आहात ना? अहो नाही काकू, अगदी खात्री नाही हो आम्ही, मग तर झालं. वा बळवंतराव, चालू द्या चालू द्या, माझ्या वाटची तुम्हीच खा. चला, इथे 5 संपत आली, तुमची 2च झाली आहेत आत्ताशी. चला चला चला, वेग वाढवा. हो हो हो, खाऊ तर द्या. काकू, बळवंतराव पैस जिंकणार वाटतं.
यशोदा, यशोदा, अहो बसून पाणी प्या. बरं, आज एक गृहस्थ तुमची चौकशी करत दारावर आले होते. कोण गृहस्थ आणि काय सांगितलंस? मी सांगितलं पगडी घरी नाही. पगडी असा उल्लेख केलास तू माझा? हो का? काय झालं? काय म्हणाले हे गृहस्थ? काय काम होतं? मी नाही विचारलं बाई. यशोदा, कोण होतं माहित नाही, कुठून आले पत्ता नाही, काय काम होतं विचारलं नाही, असं कसं? अहो, दारावर आलेल्या परपुरुषाशी गप्पा छाटणं असं बरं दिसतं का? गप्पा? अगं, माझ्या अपरोक्ष कोणी माणूस घरी आला तर त्याची चौकशी करणं म्हणजे गप्पा छाटणं होतं का? अहो, असं काय करता तुम्ही? कसं बोलताय? लोक काय म्हणतील? घरंदाज बाईने असं काय घरंदाज? घरंदाज बाईने परक्या पुरुषाची चौकशी केली म्हणजे तिला शेपूट फुटतं का शिंग उगवतात? शी बाई, काहीतरी असतं तुमचं अगदी जगावेगळं. असं असतं का कुठे? नाही म्हणजे दारावर एखादा परपुरुष आलाय आणि घरंदाज बाई चौकशा करते, रुचतं का तुम्हाला तरी? याच्यात रुचण्याचा न रुचण्याचा काही संबंधच नाहीये. मर्यादेत राहणं म्हणजे घरी आलेल्या माणसाची चौकशी करू नये असं नाही होत. मूर्खपणा म्हणतात त्याला. मूर्ख? आधीच लोक काय काय बोलतात मला, त्यात तुम्ही अजून नवीन नवीन काय काय शिकवा मला. आता यात रडण्यासारखं काय आहे? साधी गोष्ट सांगितली मी तुला, इथून पुढे लक्षात ठेव म्हणजे झालं. जुन्या चुका सुधारायची संधी मिळते ही फार मोठी गोष्ट आहे. पानं घे, मला जेवण करून निघायचंय. पण तुम्ही आता जे काही बोलत होता ते ऐकलं आम्ही येताना. अगदी योग्य तेच बोलत होतात तुम्ही बळवंतराव. ज्या वेळेला आम्ही आमच्या खेळाची जाहिरात केसरीमध्ये देतो ना, त्यावेळेला गर्दी अशी ओसंडून वाहत असते. बऱ्याचदा तर अशी वेळ येते की नाट्यगृहाची दारं सुद्धा बंद करून घ्यावी लागतात. बळवंतराव, आम्ही आता ठरवलंय, आमच्या प्रत्येक खेळाची जाहिरात यापुढे आम्ही केसरीमध्येच देणार. वा 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 वा, हे उत्तम झाले बरं का नामदोशी. अण्णासाहेब किर्लोस्कर म्हणजे आपले नेहमीचे जाहिरातदार. तुमच्या समक्ष त्यांनी आता केसरीचं कौतुक केलंय. बरं अण्णासाहेब, माफ करा, पण मला आता तातडीनं शाळेत जावं लागणार आहे. नामजोशी, तुम्ही जाहिरातीचा मसुदा लवकरात लवकर तयार करून घ्या. हो. हे कसं करता का? तुम्ही येता का शाळेत माझ्यासोबत? मग ती व्यक्ती भलेही पुरुष असो, मग काय, थेट तुम्ही म्हणालात ना, अगदी तसं केलं. बसा म्हणाले, नाव विचारलं त्यांना. नाही म्हणजे खरं तर तेव्हाच लक्षात यायला हवं होतं माझ्या. पण मला बाई काय हो, सासरेत ते माझे, तर काय विचार करत असतील ते माझ्याबद्दल, काय वाटलं असेल त्यांना. आधीच सासूबाईंना मी नकोय. अहो, तुम्हाला दुसरं लग्न कर असं सांगायला आले का ते इथे? अहो, हसताय काय? इथे जीव चाललाय माझा. अगं हसू नको, नाही तर काय करू? जेव्हा नव्हतं विचारलंस तेव्हाही रडलीस, आणि आता एवढं विचारलंयस तरी रडतीस. मग का आलेत ते? आता मामा कशासाठी आलेत मला माहित नाही, पण एक गोष्ट मात्र नक्की, हे जर रडणं थांबवलं नाहीस तू तर मात्र मला दुसरा विचार करावा लागेल. मी कुठे रडते? मी नाही रडते बाई. हे बघा, प्रत्येक माणूस वेगळा, सगळ्यांना सगळं कसं साजरं दिसावं. मित्रांनी एकसारखं असण्यापेक्षा ते इंग्रजीत म्हणतात ना तसं कॉम्प्लिमेंटरी असावं. हे मात्र खरंय. फार योग्य बोलला बळवंतराव. माझ्या मनामध्ये एक विचार आला होता, विद्यार्थ्यांची माझ्यासारखी गैरसोय होऊ नये म्हणून त्यांच्यासाठी आपण आपल्या शाळेमध्ये एखादं ग्रंथालय सुरू केलं तर काय वाटतं तुम्हाला? कल्पना तर फारच स्तुत्य आहे, परंतु हे कसं करायचं डोक्यात आहे. हा, ते मात्र तुमच्या कुबेराच्या हातामध्ये. आता तो प्रसन्न झाला तरच ते शक्य आहे. हे मात्र अगदी खरं.
आत येऊ शकतो का आम्ही? मी लिहित असताना मला त्रास द्यायचा नाही हे किती वेळा सांगायचं आता? बरं मग नंतर येऊ का? आपण या बसा. इकडे कसं येणं केलं खाशा स्वाऱ्यांनी? हा स्वर आमच्या स्नेहाचा निश्चितच नाही. आबासाहेब, आपला जुना स्नेही संपला डोंगरीच्या तुरुंगात. माफी मागावी लागली तेव्हाच त्याचा खून पडला. आमची काही कारणं असतील ना बळवंतराव. अहो, राजकारण म्हणा किंवा समाजकारण म्हणा, सगळ्या गोष्टी आपल्या मर्जीने नाही ना करतायत. समजला, आपला नाईलाज समजला. मग आता हा संताप जाऊन आमचे जुने स्नेही आम्हाला परत मिळाले असे समजावे का आम्ही? असं म्हणायला हरकत नाही. चला, मनावरचे ओझे उतरल्यासारखे वाटते. कसं आहे आबासाहेब, झाले गेले विसरून जाणे इष्ट. चला, आपल्या आपल्या स्नेहाचा नवा अध्याय सुरू करूया. बळवंतराव, हो बळवंतराव. साहेब, अहो हो, आमच्या घरी मंडळींचं कुठल्याशा व्रताचं उद्यापन होतं. धोशा चालला होता, जेवून जा जेवून जा म्हटलं. जेवणावळी उठवायला इथं कुणालाही वेळ नाही. प्रसाद बांधून द्यावा. काय आहे, प्रसाद चार चौघात वाटला की पुण्यही मिळतं. आणि आज इथं दोन जुन्या स्नेहांची नव्यानं दिलजमाई झालेली आहे. याहून उत्तम योग तो कोणता? घ्या घ्या घ्या. दीनानाथ, दीनानाथ, कागदपत्र घेऊन ये. बळवंतराव, ही तुम्ही सांगितल्यानुसार अंदाजपत्रक तयार केलेली आहेत. बर, बघून घ्या. कसले अंदाजपत्रक? अरे हो आबासाहेब, शाळा झाली, आता नव महाविद्यालय सुरू करण्याच्या आम्ही सारे प्रयत्नात आहोत. अरे वा 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 वा. म्हणजे प्रसादाबरोबर गोड बातमी सुद्धा. आता आणखीन हे नको. अरे कसलं ऋण? फिटलं असं समज. तुम्ही जे कार्य करतायत, तू, बळवंतराव आणि तुमचे सहकारी केसरीमध्ये, न्यू इंग्लिश स्कूलमध्ये, अरे ते फार थोर आहे. असं काही करणं आम्हाला जमणार नाही. आपल्या 4 पिढ्यांमध्ये कोणीही तुरुंगवास भोगला नाही. तो तू भोगलास, आणि तेही चोरी चपाटीसाठी नव्हे, तर समाजाच्या हितासाठी. म्हणून हे ठेवा, आमच्याकडून फुल ना फुलाची पाकळी समज. शाळेच्या स्थापनेवेळी इंग्रज सरकारच्या कागदपत्रांचा. हे टपाल आलंय. टपाल? सरकारी शिक्का? अरे बापरे, खटला मिटला. नवं कुठलं संकट उद्भवलं नसलं म्हणजे मिळवली. आपण महाविद्यालयासाठी परवानगी मागितली होती, त्या प्रस्तावाला नकार आला का काय? का अजून एखादं समन्स? आपटे, हे सतत असं घाबरून कसं चालेल हो? पत्रकारितेच्या क्षेत्रात आहोत ना आपण. वाघाचं काळीज घेऊन राहायला हवं. हे सतत असं सशासारखे भेदरलेले राहिला तर काय होईल? तो लिफाफा उघडा आधी, काय लिहिलंय वाचा.
सरकारी आदेश आहे. यात असं लिहिलंय की लॉर्ड रिपन यांनी एक नवीन कायदा केलाय आणि त्याची सविस्तर माहिती देणारा कागद या पत्रासोबत जोडलाय. गुरुजी, लॉर्ड रिपन कोण? लॉर्ड रिपन म्हणजे व्हॉइसरॉय ऑफ इंडिया. व्हॉइसरॉय म्हणजे कोण? इथल्या सगळ्या साहेबी अधिकारांहूनही मोठा, सगळ्यात मोठा अधिकारी. इतक्यात जो हंटर आयोग आला त्याची नेमणूक यांनीच केली होती. आणि एकूण उदारमतवादी व्यक्ती असा लौकिक आहे यांचा. भारतीयांना अनेक अनुकूल असे नियम यांनी आणले. अहो आपटे, वाचा तरी पत्र. सहनशक्तीचा अंत बघताय का? नाही तर आणा, मी वाचतो. अहो इथं आनंदाची बातमी आहे. आधीच्या व्हॉइसरॉयनी लागू केलेला व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट या रिपन साहेबांनी रद्द केलाय. काय सांगताय काय आगरकर? हो, म्हणजे आता देशी भाषातील वर्तमानपत्रे सरकारी धोरणांची चिकित्सा करू शकतील. त्यावर घातलेली बंदी काढून टाकण्यात आली. वा वा वा, उत्तम. खरोखरच आनंदाची बातमी आहे आपल्यासाठी. कृष्णा, चल आता हे 4 घास खायचे पटकन. कृष्णा, हे 4 घास आता संपवले नाही तर मी एक धपाटा मारे ना जोरात. आ कर, चल. अगं आ कर ना, खा ना लवकर. का असं वागतेस? मारू एक धपाटा खरंच? ताई, कृष्णा ग, काय हो ताई, काय झालं? अहो बघा ना, अजिबात खात नाहीये, एक घास खात नाहीये. इथे माझ्या अंगात जराही प्राण नाही. सकाळपासून नुसतं खाल्लेलं सगळं उलटून पडतंय. खा ना, जोरात देऊ धपाटा. राहू द्या हो, तिला कशाला. बाळा, कृष्णा इकडे ये. ये इकडे बाळा, ये ये. शाण बाळते, लहान पोर, त्याला काय समजतंय. तुम्ही शांत व्हा बरं. कृष्णा बाळा, आईला त्रास होतोय की नाही? हा, मग ती द्या इकडे. मग असं वागणार का तू? नाही ना. आता छोटं बाळ येणार आहे की नाही, मग कृष्णा कोण होणार आहे? कृष्णा ताई होणार आहे. मग ही अशी हट्टी आणि रडकी ताई चालेल का सांग बरं मला? हा, खाणार ना? खाणार? शाण बाळते. हा, आणि तू हसलीस की नाही की मग ते बाळ पण हसणार. हा, अगदी असं. ताई, तुमच्या पोटात काही राहत नाही म्हणालात तुम्ही. हे अन्न काही पचत नाहीये तुम्हाला. मी तुमच्यासाठी लापशी करते. कृष्णा, आता आहे ना आपल्याला एक छोटा भाऊ येणार आहे. मग तो एकदम असं तालेवर होणार. हा, काय बोलताय माहिती? आता बरे घास जात आहेत चटा. म्हणजे काही धावपळ करावी लागलीच तर भाऊजे आहेतच की वाड्यात. मग कसली चिंता. खुशाल जा तुम्ही. खरंच. बर, तू म्हणशील तसं. सातारकर गद्रेंचा वाडा छोटा पडेल की काय असं वाटतं. शेजारी होळकर वाडा पण आहे. तिथेही पत्र पाठवून बघू. थांबा. बळवंतराव, सातारकर गद्रे काय म्हणाले? काय घडलं साताऱ्यात? सातारकर गद्रेंनी होकार तर दिला, पण त्यांचा वाडा भाऊबंदकीत अडकलाय. इतर बंधूंकडून होकार मिळवला तर काही म्हणणं नाही असं म्हणाले. मग आता काय? चला बडोद्यास. कुठे? बडोदा? अहो बळवंतराव, शेजारी वाटलं का तुम्हाला ते? जाऊन येऊन 2 आठवडे कुठेच नाहीत खात्रीनं. शिवाय बडोद्यातलं काम एका आठवड्यात संपलं तर ठीक, नाहीतर तो वेळ वेगळाच. आणि बळवंतराव, अहो घरी तुमच्या मंडळींचे दिवस भरत आलेत असं कळलंय. अशा नाजूक वेळी तुम्ही त्यांना सोडून बडोदा म्हणजे? तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. सत्यभामेची चिंता आहेच मनात. परंतु काम थांबवून कसे चालेल? वहिनी, यशोदा वहिनी. ताई, काय हो? अहो ताई, काय झालं? वहिनी कळा वाढल्या. तुम्ही इथे या, बसा. बसा इथे. नाही सहन होतोय मला आता. शांत बसा. सावकाश.
ती आहे ती झोपली आहे, आमच्या खोलीत झोपली. मी गरम गरम पाणी आणते, थांबा, आणते, लगेच गरम पाणी आणते प्यायला. ताई आले हा मी. हे घ्या, हे घ्या, कोमट पाणी आणलंय, हे घ्या. थांबा थांबा, आधी सावकाश नीट बसा बरं. पाय पाय वर घ्या. हा, सावकाश 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 सावकाश, शांत शांत, सगळं नीट होणार. हे घ्या, हे घ्या, कोमट पाणी प्या. हे घ्या, सावकाश सावकाश. हे गेले तर सुनीला बोलवायला. हा, त्या येतीलच. ताई, जानकी काकूंना बोलवायचं का? नको, मी काय पहिलेच करेन का आता? उगाच रात्रीच्या बेवयस्कर बायकांना त्रास कर. ताई, तुम्ही, अरे देवा. यशोदा, हे आले बहुतेक, आले. काय हो, काय झालं? सुईणबाई बाळणपणासाठी दुसरीकडे गेल्यात. त्यांच्या घरचे म्हणाले तास दीड तास लागेल त्यांना. अरे देवा, इतका वेळ? अहो ताईंना कधीच्या काळा सुरू झाल्या, आता काय करायचं? शांत हो, शांत हो तू. मी निरोप दिलाय लगोलग त्यांना इथे पाठवा म्हणून. तुम्ही एक काम करा, तुम्ही असेच परत जा आणि जानकी काकूंना घेऊन या. अगं वेडी आहेस का तू? काकू आता इथे येऊन काय करणार आहेत? अहो असं काय करता? सोबतीला अजून एखादं बाई माणूस असलेलं बरं नाही का? काय झालं, काय वेळ आली, मला बाई एकटीला कळतंय. बर 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 बर, तू शांत हो आधी. या अशा भेदरलेल्या अवस्थेत त्यांच्या समोर गेली तर काय वाटेल त्यांना? तू जा तिथे बैस शांतपणे, मी काकूंना बोलवून येतो. हो, लवकर जा. ताई, 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 सुईणबाई त्या येत आहेत. हा, येत आहेत. त्या म्हणाला त्यांना की तुम्ही पुढे व्हा म्हणून. हा, येत आहेत, येत आहेत. ताई, तोवर मी आहे ना सगळी तयारी करून ठेवते. गरम पाणी ठेवलंय मी करायला. मी पटकन चिंध तयार करून ठेवते. तुमची एखादी जुनी साडी, हा, हे घेते. ताई शांत व्हा, सगळं ठीक होणार आहे. हा, वाड शिबाई, हे काय काय शब्द इतके त्रास देतात ना. काय लिहिले हे? वाडम. यशोदे, बाकी तू नशीबवान हो. तुला नीट वाचता येत नाही म्हणून तुझा नवरा तुला मारझोड तरी करत नाही. नाही तर त्या आनंदीबाईचं बघ. आनंदीबाई कोण हो? अगो, बाई असून ती डॉक्टरीन होईल आता. आहेस कुठे? डॉक्टरीन आणि एक स्त्री. काहीतरी ऐकावं ते नवलच बाई. काय सांगतो काकू? हे कसं चांगलं असेल? नाही म्हणजे डॉक्टर बनायचं म्हणजे केवढी मोठी मोठी पुस्तकं वाचावी लागली असतील. बापरे, मला तर कल्पनाच नाही करवत बाई. हो तर, एवढी मोठाली मोठाली पुस्तकं वाचायला लागतात. डॉक्टर होणं सोपं काम नाहीये. मी तर ऐकलंय तिचा नवरा भलताच खाष्टय. मारून जोडून तिला अभ्यास करायला लावतो. अगं बाई, हो, मारझोड करून? मग हा असा जात नाही ऐकला बाई मी कधी. नाही म्हणजे आमचे हे आहेत असे कडक पंतोजी, पण ते तेवढ्या पुरतच. असा जाच नाही केला बाई कधी त्यांनी. पण काकू, काही असलं तरी एखादी स्त्री एवढी विलायतेत जाऊन डॉक्टर होते, इतकी शिकते, हे कौतुकाचंच की नाही? हो ना. बघा तुम्ही, तिच्या रूपाने भविष्यात अशा अनेक आनंदीबाई तयार होतील आणि कितीतरी मुलींचं नशीब पालटेल. बघा. अहो ताई, पण या आनंदीबाईंसारखा नवरा एखादीलाच मिळतो. बाकीच्यांना काय मान्य असेल हे? नाही म्हणजे असं आपल्या पत्नीला एकटीला विलायतेत शिकायला पाठवणं म्हणजे हे असं कोण करेल? खरंच बाई, किती नवरे आपल्या बायकांना अशी परवानगी देतील हो? असं विलायतेत जाऊन शिकण्याची परवानगी, मडमांमध्ये राहण्याची परवानगी. हो, कित्येक जण तर आपल्या बायकोला माझघराच्या बाहेर पाऊल देखील ठेवू देत नाही. ते कसली परवानगी देत आहेत ह्या अशा प्रकाराला? हेच चुकतं आपल्या बायकांचं. कशाला हवी नवऱ्याची संमती? अगो, शिक्षणासारखी गोष्ट मनाने करता येऊ नये म्हणजे तर हद्दच झाली बघ.
मी तर म्हणते या नवरे मंडळींना विचारूच नाही. विचारलं तर आधी नकार घंटा वाजवतील, मग उपकार केल्यासारखं होकार देतील. अहो काही काय बोलताय काकू, नवऱ्याची संमती घ्यायला नको काही करताना. आणि मग असं वेगळंच राहायचं, स्वतंत्र जगायचं, तर मग संसार थाटायचा तरी कशाला. अहो मी काय म्हणत होते, म्हणजे मला असं विचारायचं होतं की ते काय नाही. बोल ग चटचट. तुम्हाला त्या आनंदीबाई ठाऊक आहेत ना? कोण? त्या विलायतेस डॉक्टरीचं शिक्षण घ्यायला चालल्या त्या आनंदीबाई. त्यांचं काय? म्हणजे समजा मी उद्या असं ठरवलं असतं की मला विलायतेत जायचंय शिकायला, तर तुम्ही मला परवानगी दिली असती? हो हो, का नाही. काय खरंच? हो तर खुशाल जा. उद्याच निघतेस का? तशी तयारी करूया मग आपण. जात त्यात कसली थट्टा करताय? आणि विचारलं म्हणजे काय लगेच उद्या ट्रंक घेऊन निघाले का मी? सांगा ना खरंच. मला दिली असती परवानगी असं एकटीला जायची, पाठवलं असतं? आता तू विचारतेस म्हणून सांगतो, जो परवानगी मागतो तो कधीच जगा वेगळ्या गोष्टी करू शकत नाही भामे. माझ्या परवानगीचंही सोड, स्वतःला विचारून बघ. इथलं सगळं घरदार संसार सोडून त्यांच्या इतकी मोठी उडी घेणं तुला जमलं असतं का? परका देश, परके लोक, परक वातावरण, अन्न पाणी हवा सगळं निराळं, आपल्यासारखं नाही. अशात एकटं राहायचं. तिकडच्या लोकांचं दिसणं, बोलणं, वागणं, भाषा, संस्कृती सगळं भिन्न. अशातनं येणारं एकाकीपण, हे सगळं सांभाळून अभ्यास करायचा. हे सगळं जमलं असतं का? मस्तच जमलं कदाचित. म्हणजे अभ्यासाचं ठीक आहे, पण आपल्यासारखी माणसंच नसतील आसपास तर मग बोलणार तरी कोणाशी? तुला सांगतो, गोपाळरावांचं सरकारी अनुदानाबाबत काय मत आहे हे मी आपल्या पुढे मांडलं. आता बोला मंडळी, आपलं काय मत? माझं मत मी याआधीच तुम्हाला सांगितलेलं आहे. मला यात काही वावगं वाटत नाही. वावगे वाटत नाही? अहो हे म्हणजे डोळ्यावर पट्टी बांधून चालण्यासारखे झाले. मला काही दिसत नाही म्हटल्याने डोळ्यावर बांधलेली पट्टी लोकांना दिसणार नाही असं वाटतंय का तुम्हाला? नाही, मुळात हा दाखलाच चुकीचा आहे. मी डोळ्यावर पट्टी बांधूया असं म्हणतच नाही, पण माझं असं स्पष्ट मत आहे की जर का मदतीशिवाय दुसरा कुठलाही मार्ग दिसत नसेल आणि समोरून मदत येत असेल तर ती का नाकारायची? अहो पण त्यासाठी त्या जेम्स फर्ग्युसनला विनंती करावी लागेल. त्याचं काय? हो मग करायची. हे बघा, कोल्हापूर प्रकरण हा वेगळा मुद्दा होता आणि महाविद्यालयाची उभारणी हा वेगळा विषय. आणि हे समजण्या इतके जेम्स साहेब नक्कीच समंजस असतील. घ्या आता तुम्हीच त्यांच्या समजूतदारपणाचं प्रशस्तीपत्रक घेऊन फिरलात तर मग पुढे काय बोलणार ना मी? नाही, हे बघा, प्रशस्ती पत्रकाचा मुद्दाच नाहीये. आपला हेतू आणि तो साध्य करण्यासाठी उचलावी लागणारी पावलं इतकाच विषय. त्यावेळेस मला देखील त्यांचं वर्तन पटलं नव्हतंच. त्यांच्या विरोधात आपण केसरीमध्ये धारदार लेख लिहिले होते, तेव्हाही मी आपल्याला पाठिंबाच दिला होता. पण आता हा विषय वेगळा आहे आणि ते मदतीसाठी तयार आहेत अशी चिन्ह आहेत. त्यामुळे अशा वेळी व्यर्थ प्रश्नात न गुंतता आपला हेतू साध्य होत असेल तर तो करावा, इतकंच माझं म्हणणं आहे. हे बघा आपटे, तुम्हाला हे बघा गोपाळराव, शांत व्हा गोपाळराव. आपटे शांत व्हा, शांत व्हा. हे पहा, आपण सगळे जर असेच भांडत बसलो तर वादानं वाद वाढत जातील. आपली मूळ समस्या मात्र तशीच राहील. बळवंतराव, आगरकर, एका दृष्टीने विचार करता मला तुमचा मुद्दा पटतो.
सरकारी अनुदान घेतलं तर सरकारी हस्तक्षेपही आलाच, तो टाळता यायचा नाही. आता याला पार्श्वभूमी आपल्या केसरीतल्या अग्रलेखांची आहे आणि त्यामुळे भविष्यात काही अडथळे येऊ शकतात का याचा सांगोपांग विचार आपल्याला करायला लागेल. पण तरीही आपटेंचाही मुद्दा पूर्णपणे चुकीचा आहे असं मला वाटत नाही. आपल्या समोरचे सारेच खर्च म्हणजे शाळा, महाविद्यालय, केसरी, मराठा सारेच हे लक्षात घेता आपल्याला कधी ना कधीतरी पगारवाढ ही करावी लागेलच. त्याला पर्याय नाही. तेच म्हणतोय मी. आणि हे बघा, मदत स्वीकारायची म्हणजे सरकार पुढे लोटांगण घालायचं असं नाहीच. आता 4 डोकी एकत्र येऊन काम करायची म्हटल्यावर मतमतांतरे ही आली. दुसरा काही पर्याय आहे का? या अशा चर्चेतूनच आपल्यात एकवाक्यता येईल. शाळा सुरू करताना, केसरी, मराठा सुरू करताना सुद्धा आपण एकत्र असं एकदिलानं काम केलं, खांद्याला खांदे लावून काम केलं, म्हणूनच इथवर आलो ना. होय की नाही? यापुढे असंच घडेल. आता आपल्या सर्वांचीच मते परस्पर विरोधीत आणि मला सगळ्यांच्या मतांचा आदर आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपण थोडा वेळ घेऊन शांत चित्ताने विचार करून आपलं मत लेखी कळवावं. मग बघू कशाचा कौल जास्त आहे. एक मात्र खरं, बहुमताने जो काही निर्णय होईल तो सर्वांना मान्य करावा लागेल. मान्य? ठीक आहे. नामजोशी, आपटे, मान्य. धन्यवाद. हो, सगळ्यांची मतं सारखीच कशी असतील? पण त्यांनी जरी विरोधी मत दर्शवलं असलं तरी बहुमताचा मान ते राखतील असंही म्हणाले ना. मग या तोरा कुठे दिसतो तुम्हाला? बळवंतराव, तुम्ही म्हणजे भोळा सांबाचे अवतार आहात. अहो, इतकी साधी बाब तुमच्या कशी लक्षात येत नाहीये? कसली बाब? हे पहा, जे काही आहे ते केसरीमुळे आहे. आपण पत्र छापली केसरीमध्ये, लेख, अग्रलेख छापले केसरीमध्ये. तुम्हाला शिक्षा झाली ती पण केसरीकार म्हणून, हो ना? स्पष्ट काय ते बोला आपटे. तुमचं म्हणणं काय आहे नेमकं? केसरीचे संपादक कोण आहेत? आगरकर. त्यामुळे कित्येक वेळा त्याचं श्रेय त्यांनाच जातं, हो की नाही? ते जरी संपादक असले तरी केसरीत आपण जे काही छापू ते सर्वांच्या संमतीने तसं ठरवलंय आणि तेच आपण करतो. अहो, तसं नव्हे बळवंतराव, तुम्ही जरा शांतपणे माझं म्हणणं ऐकून घ्या. हे महाविद्यालय जर सुरू झालं तर तिथे त्यांना फारसं महत्व उरणार नाही. त्यात परत केसरीची जबाबदारी वाटून द्यायला लागेल. कदाचित हेच त्यांना करायचं नाहीये म्हणून ते महाविद्यालय चालू करायला अनुकूल नाहीये. हे काय बोलताय तुम्ही आपटे? तुमच्या विचारांचा वारू म्हणजे फार आभाळापर्यंत उधळलेला आहे. खाली या जरा. छे छे छे, आगरकर असा काहीही विचार करत नाहीयेत याबद्दल माझ्या मनात मुळीच शंका नाही. आणि कामाचेच म्हणाल तर ते कामास कधीही मागे हटत नाही. अहो नाही, ते आहेच. पण आता हल्ली ते सगळी आपली कामही गुपचूप आपापलीच करत असतात, कोणाला काही न सांगता. आता हे होळकर सरकारांकडे भेटायला गेले होते, ते आपल्याला सांगितलं होतं का? पुन्हा तेच. होळकर वाड्याच्या विषयातून तुम्ही बाहेर पडा बरं. बरं, जरी त्या विषयावर बोलायचं असेल तरी ते काही त्यांचे खासगी काम नव्हे, ते शाळेचंच काम. तसे त्यांनी काम झाल्यावर सांगितले. गोपाळराव तितके सुज्ञ आहेत असं मला वाटतं. तेच म्हणतोय मी. तसंही आपल्याला समजणार होतच ना, मग आधी कल्पना का नाही दिली? आता तुमचंच घ्या, तुम्ही गद्रेंकडे कधी जात होतात, कधी येत होतात, सगळ्यांना माहिती होतं. मग त्यांना होळकरांबरोबर अशी स्वतंत्र सलगी कशाला वाढवायची होती? अहो, ती माझी पद्धत झाली, ही यांची. आले का लक्षात? तुम्ही त्यावर जरा जास्त विचार करताय. हे इतके महत्वाचे वाटतच नाही मुळी मला. हो बळवंतराव, तुम्ही भोळे आहात की? आता त्या दिवशी मी विश्वनाथाबद्दल जरा प्रेमाने बोललो तर केवढे अंगावर आले.
हे बघा, तुमचा विश्वास बसो अथवा न बसो, गोपाळरावांना ना मूल ना बाळ, मग ते कशाला पसारा वाढवतील? कुठलाही करता पुरुष प्रगती का करतो? आपल्या मुलाबाळांसाठी, पुढच्या पिढीसाठी. गोपाळरावांच्या बाबतीत ती शक्यताच नसल्यामुळे त्यांना हा पसारा वाढवायचा नसावा. आपटे, तुम्ही जरा विचार करून बोला. आले का लक्षात? बळवंतराव, माझं म्हणणं तुम्हाला आत्ता कळायचं नाही, वेळ आल्यावर कळेल. आपटे, कसेही असो, परंतु 25 डिसेंबरची ती काळ रात्र, अहमदनगरच्या किल्ल्यातील करवीर महाराजांचा तुरुंगवास, जवळ माया ममतेचे कोणीही नाही. अशा स्थितीत निराशेने बेफाम झालेल्या अर्धवेड्या महाराजांचा संताप व त्यांचा ग्रीन सारख्या अडदाण सोजिऱ्याशी मारामारीचा प्रसंग हा सर्व देखावा डोळ्यांपुढे आणला असता मन अजूनही कावरे बावरे व उदास होऊन जाते. व महाराजांना निष्ठुरतेने वागवण्यात चांगुलपणाचे सोंग घेत जो दुराग्रह मुंबई सरकारने दाखवला तो लक्षात घेत द वे टू हेल इज पेव्ड विथ गुड इंटेन्शन्स, म्हणजे नरकाकडे घेऊन जाणारा रस्ता चांगल्या हेतूंच्या फरशांनीच बांधून काढलेला असतो, ही इंग्रजी म्हण खरी आहे असे वाटू लागले. काय ग कृष्णे, असा गालाचा लाडू करून बसणार आहेस का? विश्वनाथ बाळ आहे अजून, तू ताई ना त्याची, होय की नाही? त्याने तुझे फुटाणे सांडले म्हणून अशी रुसूनच बसणार आहेस का? मी आईला तुला पुन्हा फुटाणे द्यायला सांगतो, त्यात काय मोठे? काय ग ढमे, सांडू दे फुटाणे. बाबासाहेब, या या या. आज तू मिठाई खा, घे. कृष्णे, हे आबासाहेब बरं का, लांबून कोल्हापूरहून आलेत. नमस्कार करा पटकन. आईला त्याचा पटकन, आणि विश्वनाथला पण दे. या या आबासाहेब, या बसा. आज इथे घरी कसं येणं केलं? बरं, मिठाई घेऊन आलायत म्हणजे आनंद वार्ताच असावी. बातमी तशी आनंदाचीच आहे, पण काय? हे कसे करूया का? इथे सांगणे कठीण असेल तर मी आता पर्वतीवरच निघालोय. तिथे जाऊनच बोलूया, गजाननाच्या साक्षीने आनंदाची बातमी ऐकू. तुम्हाला चालणार असेल तर अर्थात. काही हरकत नाही. झालं तर मग. भामे, मी येतो का? आबासाहेब आलेत, आम्ही पर्वतीवर जाऊन येतो. या. चला तर मग, आता मिठाई वाटूनच आपल्या या नवीन पर्वाची सुरुवात करू. काय बळवंतराव? अगदी अगदी. मिठाई घेऊन येता पारावर. बळवंतराव, तुम्ही आणि गोपाळराव इथे नव्हतात त्याच वेळेस नेमका हंटर आयोगाच्या सुनावणीचा दिवस आला. आपल्या सगळ्यांच्या विचारानुसार मी साक्ष दिली खरी, मात्र महाविद्यालयाचं काम एवढं झटक्यात पुढे जाईल याची मलाही कल्पना नव्हती. शाळा हा पायाचा दगड असेल तर महाविद्यालय ही इमारत आहे, आणि या इमारतीत नवीन भारताचं भविष्य घडणार आहे या कल्पनेनेच मी भारावून गेलो. तुम्ही बघाल बळवंतराव, भविष्यात जेव्हा कधी शैक्षणिक इतिहास लिहिला जाईल ना, तेव्हा आपल्या या पुण्याच्या महाविद्यालयाचं नाव सोनेरी अक्षरात लिहिलं जाईल. आपटे, तुम्ही दिलेली साक्ष हे आपण आपल्या स्वप्नाच्या दिशेने टाकलेले पहिले महत्वाचे पाऊल होते. कबूल आहे की नाही मंडळी? होय, निश्चितच. अगदीच. हे पहा, शास्त्री बुवा म्हणायचे, इंग्रजी भाषा हे वाघिणीचं दूध आहे, आणि ही भाषा प्रत्येकाला शिकता यायलाच हवी. अशी भाषा शिकणे पुढच्या पिढीसाठी फार महत्वाचेच. आणि हे उच्च शिक्षण घेऊन जेव्हा पुढची पिढी ब्रिटिशांशी त्यांच्याच भाषेत हुज्जत घालेल तो खरा सुदिन. येणाऱ्या काळात या इंग्रजी भाषेचे महत्व अनन्यसाधारण असणार आहे. त्यामुळे आपण आपल्या महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांना ही भाषा शिकवलीच पाहिजे,
पाश्चिमात्य भाषेचा आपल्या देशात प्रसार व्हायलाच हवा. महाविद्यालयातनं असे विद्यार्थी घडवणे हे आपल्या समोरचे खरे आव्हान आहे. आणि आपण जर एकमेकास सहाय्य केले तर आपलं हे इप्सित साध्य करणं काही कठीण नाही. हे महाविद्यालय पुण्यातील पहिली स्वदेशी उच्च शिक्षण संस्था असल्याचा अभिमान येणाऱ्या पिढ्या बाळगतील. आणि त्यात कुठेतरी आपले आजचे कष्ट सार्थ ठरले असतील. होय, निश्चितच. या महाविद्यालयाचा आदर्श समोर ठेवून उद्या अशीच काही